नमस्कार मंडळी, घरची चव या चॅनलमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे. मंडळी, हॉटेलसारखी मस्त बटरमध्ये तुपलेली पावभाजी घरी बनवायची आहे का? तर आजची ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. कुकरमध्ये तेल व बटर घेऊन थोडे जिरे, कांदा, बारीक चिरलेली मिरची, आलं लसूण पेस्ट टाकून हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर ह्या मिश्रणात आपल्याला टोमॅटो प्युरी, मीठ घालून पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचे आहेत. आता आपल्याला याच्यात बारीक चिरलेल्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. गाजर, फ्लॉवर, ढोबळी मिरची, वाटाणा, बटाटा, बीट, मोड आलेले मूग. यानंतर मसाल्यांमध्ये हळद, लाल मिरची पावडर, धनेपूड, पावभाजी मसाला टाकून हे मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे. आता पाणी घालून आपल्याला पुन्हा एकदा हे मिश्रण छान एकत्र करून घ्यायचे आहे. आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये. आता झाकण लावून याच्या आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 5 ते 6 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपली भाजी छान शिजलेली आहे. आता स्मॅशरच्या साहाय्याने ही भाजी आपल्याला छान स्मॅश करून घ्यायची आहे. आवडीप्रमाणे वरतून आपल्याला भरपूर बटर, लिंबाचा रस, कोथिंबीर टाकून ही पावभाजी आपल्याला गरमागरम सर्व करून घ्यायची आहे. पावभाजीची भाजी तयार आहे. पाव भाजण्यासाठी एका पॅनमध्ये बटर, लाल मिरची पावडर, कोथिंबीर टाकून हे मिश्रण आपल्याला छान हलवून याच्यामध्ये आपल्याला ब्रेड ठेवून घ्यायचे आहेत. ब्रेड दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचे आहेत. हे पहा, आपली चमचमीत व बटरी पावभाजी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.